तर राज्यातल्या अनधिकृत कबूतरखान्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील नारळी बाग येथून या आंदोलनाला सुरुवात होईल। कबूतर ज्या 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 वॉकेथॉन असं या मनसेच्या आंदोलनाचं नाव आहे। या वॉकेथॉनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, मनसेचे नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे सहभागी असतील। कबुतरांना पण त्यांच्या जे नैसर्गिक त्यांचं खाणं आहे ते देत नाहीये, त्यांना नाही त्या गोष्टींची सवय लावत आहे आणि त्यामुळे अनैसर्गिकरित्या पण कबुतरांची वाढ होते। त्यामुळे अनेक श्वसनाचे विकार हे आपण बघितलं तर कबुतरांची जी पिसं असतात तर त्यामुळे अनेक श्वसनाचे विकार होत आहेत। तर मला असं वाटतं हे बेकायदेशीर कबुतरखाने बंद केले पाहिजेत महानगरपालिकेने। याच्या जनजागृतीसाठी आजचं वॉकेथॉन होतं। कबुतरांचं प्रमाण खूप वाढलंय आणि हे वाढलंय अनधिकृत कबूतरखाने चालू झाल्यामुळे। कोणतरी माणूस तिकडे येतोय, बसतोय, ठीक आहे, गाट्या आणि शेव आणि चणे वगैरे विकतोय तिकडे, लोक तिकडे येतात, त्याच्याकडनं घेत आहेत आणि त्यानंतर असे कबूतरखाने चालू झालेत। हीच कबूतरं जी आहेत तिकडे येऊन खातात, मल्टिप्लाय होतात, ते आजूबाजूच्या घरांमध्ये जातात। बघा, हे जे आज तुम्ही आंदोलन नाही बोलू शकत, या गोष्टीला जनजागृतीचा एक प्रोग्राम बोलू शकतो, पण हे आज प्रेमाने आम्ही करतोय। जर महानगरपालिका इथून पुढेही या गोष्टीवर ॲक्शन घेत नाहीये तर ॲक्शन आम्ही घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।